वेलकम टू माय यूट्यूब चॅनल। आणि आज आपण आलेलो आहे मढी येथे दर्शनासाठी। तर मी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ दाखवणार आहे, पूर्ण मंदिर दाखवणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। अहिल्यानगर जिल्ह्यात वसलेली ही पवित्र मढी नवनाथांपैकी एक महान योगी श्री कानिफनाथ महाराजांची तपोभूमी आहे। गर्भगिरीच्या पर्वतावर घाटशिरस नजीक एका दरीमध्ये श्री आदिनाथ हे वृद्धेश्वराच्या रूपाने वास्तव्य करीत आहे। वृद्धेश्वराच्या पूर्वेकडे 5 किलोमीटर अंतरावर सावरगाव नजीक श्री मच्छिंद्रनाथांच्या उत्तरेस 5 किलोमीटर अंतरावर मढी या गावामध्ये एका टेकडीवर कानिफनाथ हे विराजमान झाले आहे। श्री नवनारायणांनी श्रीकृष्णाच्या आदेशाने वेगवेगळ्या नाथांच्या रूपाने अवतार घेतले। त्याचप्रमाणे श्री प्रबुद्ध नारायणांनी हिमालयातील एका हत्तीच्या कानामध्ये जन्म घेतला, म्हणून त्यांना कानिफनाथ हे नाव पडले। मी तुम्हाला कानिफनाथांविषयी व चैतन्य कानिफनाथ गडाविषयी चे काही ऐतिहासिक महत्त्व सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। कानिफनाथांनी प्रदीर्घ काळ नाथ संप्रदायाचे काम केले। नाथ पंथाचे कार्य करीत करीत हिमालयाकडून दक्षिणेकडे आले आणि त्यांनी नंतर जिल्ह्यातील मढी या गावी फाल्गुन वद्य रंगपंचमी च्या दिवशी संजीवनी समाधी घेतली। कानिफनाथ मंदिर एका भव्य अशा किल्ल्याप्रमाणे एका टेकडीवर आहे। राणी येसुबाई आणि बाळराजे शाहू महाराज जेव्हा मोगलांच्या वेड्यामध्ये होते तेव्हा राणी येसुबाईंनी श्री कानिफनाथास नवस केला होता, माझ्या शाहू महाराजांची सुटका 5 दिवसाच्या आत झाली तर मी कानिफनाथ गडाच्या सभा मंडप, नगरखाना इत्यादी बांधकाम तसेच देवाला पितळी घोडा अर्पण करीन। भक्तांनी दिलेली हाक कानिफनाथांनी ऐकली आणि 5 दिवसांच्या आतमध्ये कानिफनाथाने राणी येसुबाई आणि युवराज शाहूराजे यांची सुखरूप सुटका केली। तेव्हा हा नवस फेडण्यासाठी राणी येसुबाई आणि शाहूराजे यांच्या आज्ञेने बडोद्याचे सरदार श्री पिलाजी गायकवाड यांनी आपला कारभारी चिमाजी सावंत यास मढी येथे पाठवून त्या ठिकाणी प्रचंड असे मोठे प्रवेशद्वार, नगरखाना, सभामंडप, पाण्यासाठी गौतमी बारव इत्यादी भव्य बांधकाम केले। श्री चैतन्य कानिफनाथांच्या गडावर मुख्य गाभाऱ्यामध्ये नाथांची पवित्र संजीवनी समाधी आहे। नंतर सभा मंडपामध्ये एका बाजूला नाथांचे गादीघर आहे, तेथे नाथ विश्रांती करीत। पूर्वेला श्री भगवान विष्णूचे मंदिर आहे, त्यातील भगवान विष्णूंची मूर्ती इतरत्र कोठेही पाहावयास मिळत नाही। मंदिरा शेजारीच श्री हनुमंतरायाची मूर्ती आहे। नंतर समाधी मंदिराच्या दक्षिणेला नवनाथांचे सर्वात मोठे गुरुबंधू श्री मच्छिंद्रनाथ यांचे मंदिर आहे। तेथून सरळ पाहिले असता गर्भगिरी पर्वतांवरील मच्छिंद्रनाथाच्या मंदिराचे दर्शन भक्तांना मिळते। समाधी मंदिराच्या पश्चिमेला विठ्ठल रखुमाईचे मंदिर असून मंदिराखाली नाथांचे साधना मंदिर आहे, जेथे जाण्याकरिता भुयारी मार्ग आहे। इथं गुहेत राहून त्यांनी वर्षानुवर्षे ध्यान साधना केली आणि आजही त्या गुहेत प्रवेश करताना भक्तांना एक अद्भुत शांतता अनुभवायला मिळते। विठ्ठल मंदिराच्या उत्तरेला श्री नवनाथाचे मंदिर व पारायण ठिकाण आहे। समाधी मंदिराच्या उत्तरेला श्री भवानी मातेचे मंदिर असून तेथे डाळिंबीचे झाड आहे। त्याला भक्तजनांनी पूर्वी नाथभक्त होऊन गेलेल्या डाळीबाईच्या नावाने संबोधतात व त्या डाळिंबीच्या झाडाला भक्त काहीतरी संकल्प नवस करून धागा बांधतात व श्री कानिफनाथ आजही त्या नवसाला पाहून भक्तजनांच्या व्यथांचे निर्दालन करतात। समाधी मंदिरातील पितळी घोडा व सदोदित तेवणारा नंदादीप सुप्रसिद्ध मराठी सरदार कान्होजी आगरे व त्यांचा मुलगा बापूराव आगरे यांनी अर्पण केलेला आहे। अशा श्री चैतन्य कानिफनाथ गडाचे ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले। फाल्गुन वद्य पंचमीला मढीला कानिफनाथांची यात्रा भरते। या यात्रेला साधारणतः 10 ते 20 लाख भाविक महाराष्ट्र, राजस्थान, गुजरात आदी प्रांतांमधून येतात। नाथ संप्रदायाचे आद्यस्थान व भटक्यांची पंढरी म्हणून श्री क्षेत्र मढी येथील यात्रा राज्यात प्रसिद्ध आहे। या यात्रेत 18 पगड जाती धर्माच्या समाजाला मान दिला जातो। होळी ते गुढीपाडवा अशी 15 दिवस ही भव्य यात्रा असते। तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात याचाच अर्थ तुम्हाला व्हिडिओ आवडलेला आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खरंच धन्यवाद। आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा।